काय खूप गर्दी आहे, आवाज येणार नाही आहे तुम्हाला, पण सी किती मागे गर्दी आहे इकडे बघू शकतो. सचिन आगवणे, प्रतीक जाधव आणि दर्शन उदय साठव. गायिका श्रद्धा साळी, संध्या जाधव आणि उमा गावकर. मंडळाचे सुजाण रसिक आणि आम्ही सर्व कलावंत यामधील एक दुवा निवेदक दत्ता चाळके. सादरते कलावंत बोलवे प्रस्तुत उदय सदन सगळे दिग्दर्शक आणि निर्माते मराठी पाऊल पडते पुढे उत्तरार्ध मराठी मायबोली याच मराठी मातीत अनेक कर्म केला छत्रपतीनं आमचा मानाचा मुद्रा झाले बहु होतील बहु परंतु या समहा मृत्यूला मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे वर्गती तोफाचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. शस्त्र देशार्थ हाती धरावे, टिपावे निपुला रणीवा मरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होसी, सदा संकटी दे
आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही मंचावर यायचं. हा बघितलं बघितलं बघितलं. वेगळा कार्यक्रम इथे आम्ही वसई विकास बँकेच्या तिकडे प्रदर्शन भरवलेलं आहे. त्या प्रदर्शनाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल जरा 2 शब्द आणि आम्हाला शुभेच्छा. नमस्कार. वर्षानुवर्ष वसई कला क्रीडा महोत्सव हा वाढत गेलेला मी पाहिलेला आहे. एक अधिक शक्ती अधिक ऊर्जा घेऊन तुम्ही पुढे जात आहे आणि हे सगळं आपणा रसिकांमुळे होत आहे, वसईतील लोकांमुळे होत आहे. आणि मला असं वाटतं माणूस जर जिवंत असेल तर तो नाचला पाहिजे, गायला पाहिजे आणि खेळला पाहिजे. ही खरं जिवंतपणाची लक्षणं आहेत. याच्यामुळे नुसतं मनोरंजन होत नाही तर सगळा समाज एकत्र येतो एखाद्या चांगल्या कामाला. मी हा उपक्रम सुरू करणाऱ्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करतो. यासाठी श्रम घेणाऱ्या माणसांचं पण गुणगौरव करतो. विशेषतः आप्पांचं, ज्यांच्यामुळे मी इथे बऱ्याच वेळेला येऊन गेलेलो आहे. हा महोत्सव मी जवळून पाहिलेला आहे आणि मला खूप बरं वाटतं की तुम्ही खऱ्या अर्थानं जिवंत माणसा. तुमच्या सगळ्या कार्याला आणि याच्या पुढच्या आयुष्याला, नवीन वर्षाला तुम्हाला अधिकाधिक ऊर्जा मिळणार आहे असं मला आत्ताच परमेश्वराने सांगितलं. मी आता एक छान प्रदर्शन बघून आलो. ते बघितल्यानंतर मला वाटतं इथे प्रत्येक माणसाने ते पाहावं. आपला भारत का महान आहे ते खरोखर ते पाहिल्यावर कळतं. आम्ही ऐकून होतो उदयजी मराठी पाऊल पडते पुढे याचे बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत, परंतु 4550वा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम हा 4550वा आहे. तुम्हाला खरं खरं सांगा, तुम्हाला आवडला की नाही कार्यक्रम? एवढ्या हळू आपण वसईकर आहोत. उदयजी आता याला उत्तर. नमस्कार वसईकर. सर्वप्रथम मी आभार मानतो या कार्यक्रमाच्या आयोजकांचे, म्हणजे खास करून आपले वसई नालासोपारा वीराचे भाग्यविधाते माननीय इथे ठाकूर, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांचे, की त्यांनी आम्हाला या रंगमंचावरती आज संधी दिलेली आहे कार्यक्रम सादर करण्याची. मला वाटतं एवढ्या मोठ्या रंगमंचावरती वसईमध्ये पहिल्यांदाच आम्ही कार्यक्रम करत आहोत. आणि खास करून टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा, अशा म्हणजे कंजूसी करू नका. खास करून इथे कोणता गेम आहे आता? इथे जस्ट कोणीतरी जिंकलाय कोणाची तरी टीम. मला यायला लेट झाला. तर तुम्हाला कळलंच असेल मी आता कुठे आहे. वसई कला क्रीडा महोत्सव, चिमाजी अप्पा ग्राउंड, वसई वेस्ट. इथे एका ग्राउंडवर इतके सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळले जातात. म्हणजे डान्स असो, खो खो असो, कबड्डी, इवन क्रिकेट, व्हॉलीबॉल, खूप सारे गोष्टी. आणि मी माझ्या शाळेकडून या ग्राउंडवर खेळलेली आहे. माझ्याकडेही सर्टिफिकेट आहे. त्यामुळे इथे येऊन हे सगळं बघणं, ही आनंद उपभोगणं ही वेगळीच एक मजा आहे. आणि तुम्ही बघता इथे आता सध्याला इथे हॉकी चालू आहे, खो खो चालू आहे. आणि वेगवेगळ्या अजून खूप चांगले चांगले खेळ खेळले जातात. पण मी लेट आली आहे त्यामुळे मला एवढेच भेटत आहेत.
गेम चालला आहे.